नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 7th चॅप्टर व्हेरिएशन स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 ज्या अंतर्गत डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय आणि त्यावरील आधारित उदाहरणे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, 7th स्टँडर्ड मध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन यावर आधारित काही भाग अभ्यासलेला आहे. तोच भाग थोडासा इथं डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन या अर्थाने समजावून घ्यायचा आहे. सुरुवातीला डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय ते लक्षात येण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिले ते थोडंसं ऑब्झर्व करूया. इथे काय सांगितले पहा. इफ द रेट ऑफ नोटबुक्स इज ₹240 पर डझन. 1 डझन नोटबुक साठी जी प्राइस आहे ती ₹240 आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 3 नोटबुक्स? Also find the cost of 9 notebooks, 24 notebooks and 50 notebooks and complete the following table. आपल्याला या टेबलमध्ये नोटबुकची जी नंबर्स आहेत ते फर्स्ट रो मध्ये दिलेले आहेत आणि त्याची कॉस्ट सेकंड रो मध्ये दिलेली आहे. 12 नोटबुक साठी ₹240 लागतात. तर 3, 9, 24, 50 नोटबुक साठी किती रुपीज लागतील असं विचारलेलं आहे. आपण 5th स्टँडर्ड पासून असं शिकलोय, जर आपल्याला माहिती असेल की 12 नोटबुक साठी ₹240 लागतात, त्याचा अर्थ 240 अपॉन 12 जर केलं तर आपल्याला 20 आन्सर मिळतं. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 1 नोटबुक साठी ₹20 लागतील. म्हणजे अनेकावरून एकाची किंमत काढली. आता एकावरून पाहिजे तितक्याची किंमत काढतो, यालाच आपण युनिटरी मेथड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल 3 नोटबुक साठी किती कॉस्ट असेल याचाच अर्थ 1 3 जार 3, सो वी से दॅट 20 3 जार 60, सो वी से दॅट 3 नोटबुक साठी जी अमाऊंट लागेल ती म्हणजेच ₹60 असेल. सेम वे आपण इथे म्हणू शकतो 1 9 जार 9 टाइम्स आहे, किंवा इथल्या इथे म्हणू शकतो 3 3 जार 9, सो 63 जार 180, म्हणजेच 9 नोटबुक साठी ₹180 लागतील. सेम वे इथं 9 किंवा 3 चे टाइम्स करण्यापेक्षा 12 2 जार 24, म्हणजेच 242 जार 480, म्हणून आपण असंही म्हणू शकतो की 24 नोटबुक साठी ₹480 लागतील. किंवा हा जो 50 आहे तो या कोणाच्या टेबलमध्ये नाही आहे. 1 इंटू 50 मीन्स 50, सो 20 इंटू 50, 5 2 जार 10 आणि त्या 2 झिरो आहे असे येते. म्हणजेच आपण या पद्धतीनं जी कॉस्ट फाइंड आउट केली, ही मेथड जी आहे त्याला आपण युनिटरी मेथड असं म्हणतो. मग याला व्हेरिएशनच्या रूपात पाहायचं असेल तर आपण कोणतेही दोन उभे कॉलम चेक करूया. सपोज हा फर्स्ट कॉलम आहे. नोटबुक्सची संख्या जी आहे ती 12 आहे आणि त्याची जी कॉस्ट आहे ती ₹240 आहे. जर आपण या दोघांचा रेशो काढायचं ठरवलं तर काय होईल पहा. 12 1 जार, 12 2 जार आणि हा 0 आहे असं येईल. म्हणजेच यांचा जो रेशो आला तो 1/20 आला. सपोज आपण इथला रेशो घेतला, दॅट इज मीन्स नोटबुक्स 9 आहेत आणि त्याची जी कॉस्ट आहे ती ₹180 आहे. दॅट इज मीन्स 9 1 जार 9 2 जार, हा 0 पुन्हा आहे असा आला. म्हणजे हा रेशो सुद्धा 1/20 आला. लास्ट रेशो ऑलरेडीच आहे 1/20. याचा अर्थ इथं कोणत्याही कॉलमचा जर तुम्ही रेशो चेक केला तर तो 1/20 येतो, तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे जिथं आपल्याला दिलेली नोटबुकची नंबर सपोज एक्स असतील आणि त्याची व्हॅल्यू जर वाय असेल तर आपण म्हणू शकतो की हा एक्स आणि वाय या दोघांचा जो रेशो आहे तो या एक्झाम्पलसाठी सगळीकडे सेम आहे, म्हणजेच तो कॉन्स्टंट आहे असं आपण म्हणतो. हा जो कॉन्स्टंट रेशो असतो यालाच व्हेरिएशनच्या भाषेमध्ये के हे लेटर दिलं जातं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो दी नंबर ऑफ नोटबुक्स मीन्स एक्स अँड इट्स कॉस्ट इज वाय. या दोघांचा जो रेशो असेल तो कॉन्स्टंट म्हणजेच के असेल. मग हे एक प्रकारचं इक्वेशन झालं. हा जो वाय आहे तो इथे डिवाइड आहे, जर राईट साईडला आपण शिफ्ट केला तर याचाच अर्थ एक्स इज इक्वल टू के वाय हे आपल्याला एक इक्वेशन मिळेल. यालाच इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन म्हणायचं असतं. तो आपण पुढे जाऊन भाग अभ्यासणार आहोत. आता हे जे इक्वेशन बनलेलं आहे आपलं एक्स इज इक्वल टू के वाय, यामध्ये इज इक्वल टू आणि के हे दोन साइन जर काढले तर यालाच एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ वाय असंही लिहितात. हे जे अल्फा साइन आहे या अल्फा साइनचा अर्थ हे इक्वल आणि के साइन काढून टाकलं. म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतो की हा जो एक्स आहे तो वायशी डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये म्हणजेच प्रपोर्शन मध्ये आहे. म्हणजे जसं आपण इथं म्हटलं की नोटबुकचे नंबर्स कमी झाले त्यामुळे कॉस्ट कमी झाली, नंबर्स वाढले तर कॉस्ट वाढली, म्हणजे हे जे प्रपोर्शन असेल तेच इथं लागू पडलं. अशा उदाहरणांना आपण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो.
म्हणून आपल्या पुस्तकामध्ये डायरेक्ट व्हेरिएशनच्या बाबतीत म्हणजे ह्या चिन्हांच्या बाबतीत जी माहिती दिलेली आहे ती थोडीशी समजावून घेऊ. दॅट इज मीन्स डायरेक्ट व्हेरिएशनची इन्फॉर्मेशन इथे कशी दिल्या पहा. आता जे स्टेटमेंट पाहिलं त्यामध्ये इफ एक्स अँड वाय आर इन सेम प्रपोर्शन मध्ये म्हणजेच डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये येतात. दॅट इज मीन्स इफ एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, किंवा याचं उलट वाक्य असं म्हणू, इफ देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय, असं असेल तर आपण त्याला सिम्बल मध्ये कसं लिहितो, चिन्हामध्ये लिहितो. म्हणजेच एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ द वाय. हे जे चिन्ह आहे ज्याला आपण अल्फा असं म्हणतो, जे ग्रीक लेटर आहे, म्हणजेच एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ वाय. त्यामध्ये हे जर सिम्बॉल काढून टाकलं तर याच्या ऐवजी इज इक्वल टू के असं आपण साइन देतो. दॅट इज मीन्स एक्स इज इक्वल टू के वाय, ज्यामध्ये के हा नंबर म्हणजेच कॉन्स्टंट, जो रेशिओ कॉन्स्टंट आला तो म्हणजे के असतो. मग यावरून आपण असंही म्हणू शकतो, हा के जर आपण तसाच ठेवला, वाय जर शिफ्ट केला इकडं, तर याचा अर्थ होतो एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, म्हणजेच एक्स इज इक्वल टू के वाय. मग या डायरेक्ट व्हेरिएशनवर आधारित नेमकी उदाहरणं कशी असतात ती थोडीशी समजावून घेऊया, म्हणजे या चिन्हांचा अर्थ तुम्हाला अजून लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय पहा. राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनचं चिन्ह वापरून आपण ही वाक्य लिहायचे. आपल्याला फर्स्ट इक्वेशन आहे. क्वेश्चन काय पहा. सर्कम्फरन्स सी ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स रेडियस आर. अर्थ समजावून घेतला तर असं लक्षात येईल पहा की सर्कलचा जो सर्कम्फरन्स असतो तो रेडियसशी डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये असतो. म्हणजे रेडियस जर इन्क्रीज झाली तर सर्कम्फरन्स सुद्धा इन्क्रीज होणार, किंवा रेडियस जर डिक्रीज केली तर सर्कम्फरन्स सुद्धा डिक्रीज होणार. मग हे फक्त सिंबल वापरून लिहायचं असेल तर याचा अर्थ असा होतो की हा जो सर्कम्फरन्स सी आहे तो रेडियसची डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. म्हणजे त्या दोघांच्या मध्ये फक्त हे डायरेक्ट व्हेरिएशनसाठी अल्फा हे साइन आपण फक्त वापरायचं. म्हणजे सी विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ द आर. याचाच अर्थ असाही होतो की आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ सी, पण आपण त्या पद्धतीने लिहायचं नाही. आपल्याला जो क्रम दिलाय त्या पद्धतीने लिहायचं. या व्हेरिएशन मध्ये आणि या व्हेरिएशन मध्ये जो कॉन्स्टंट के जो आहे तो वेगवेगळा येतो. म्हणजे याच्या इनवर्स हा येतो. त्याचा अभ्यास थोडस पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तेव्हा सेकंड एक्झाम्पल आपल्याला काय सांगितले पहा. कंझम्पशन ऑफ अ पेट्रोल एल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार, दॅट इज मीन्स डी. म्हणजे पेट्रोल एल आणि डिस्टन्स डी ह्या जे दोन क्वांटिटी आहेत आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे पेट्रोल जास्त असेल तर डिस्टन्स जास्त कव्हर होईल, पेट्रोल कमी असेल डिस्टन्स कमी होईल. दॅट इज मीन्स एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ डी. असं फक्त हे सिंबल वापरून आपण लिहायचं. ऍक्च्युअली याच्यावरची जी उदाहरणं सोडवायची असतात त्यातलं एक उदाहरण पाहूया. इफ एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ एन and when m is equal to 154 then n is equal to 7, find the value of m when n is equal to 14. आपण हे डायरेक्ट प्रपोर्शन ज्या पद्धतीने 7th स्टँडर्डला सोडवत होतो त्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल, परंतु आपल्याला इथं व्हेरिएशनचं जे इक्वेशन असतं ते नेमकं काय हे समजावून घेण्यासाठी या मेथडने जाऊया. आपल्याला इथं व्हेरिएशन जे दिलेले आहे ते सुरुवातीला लिहूया. हिअर एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ एन. आपल्याला सांगितलं याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो. therefore we say that m which is equal to k into n. k means the constant term for this variation. या व्हेरिएशन साठी k हा कॉन्स्टंट आहे. हो तर इथे कंसामध्ये लिहू शकता तुम्ही k which is equal to constant. मग हा k काय आहे याची व्हॅल्यू या व्हेरिएशन साठी काय असेल ते आपण फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला कंडिशन दिलेली असते. ज्यावेळी m ची व्हॅल्यू 154 आहे त्यावेळी n ची व्हॅल्यू 7 आहे. म्हणजे या दोन व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला k ची व्हॅल्यू मिळू शकते. दॅट इज मीन्स m ची जी व्हॅल्यू आहे ती 154 आहे, विच इज इक्वल टू k इंटू n ची व्हॅल्यू 7 आहे. म्हणजेच k ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना 7 तो राईट साइडला आहे, तो लेफ्ट साइडला घेतल्यानंतर डिवाइड होईल 154 डिवाइडेड बाय 7 विच इज इक्वल टू k. म्हणजे 7 1 जार 7 2 जार carry on 1 7 2 जार. दॅट इज मीन्स वी से दॅट k इज इक्वल टू 22. म्हणजे k ची व्हॅल्यू जी आता आपल्याला 22 मिळाली ती जर आहे इथं जर आपण पुन्हा सबस्टिट्यूट केली, हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे. हा जो पार्ट आला याच्यामध्ये हा खूप महत्वाचा आहे. इथं जर के ची पुन्हा व्हॅल्यू बदली तर आपल्याला अशा पद्धतीने इक्वेशन मिळेल. दॅट इज मीन्स एम विच इज इक्वल टू के मीन्स 22 इंटू एन. म्हणजे हेच इक्वेशन पुन्हा नव्याने लिहिलंय. हे जे आहे यालाच इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन असं म्हणतात. म्हणजे हा जो या उदाहरणासाठी हे जे एम डायरेक्टली प्रपोर्शनल विथ एन आहे त्याचं हे इक्वेशन झालं. म्हणजे या व्हेरिएशनचं हे इक्वेशन झालं. मग याचा उपयोग कुठं होतो. मग आता जर आपल्याला एन दिला तर एम सांगू शकतो, एम दिला तर एन सांगू शकतो.
म्हणजेच आपल्याला इथं पुढे विचारलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम व्हेन एन इज इक्वल टू 14. एन 14 असताना एम किती असेल असं विचारलंय. आपण म्हणूया नाव इफ एन इज इक्वल टू 14 देन जर एन ची व्हॅल्यू 14 असेल तर हीच व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूया. दरफोर आपलं जे इक्वेशन आहे ते एम विच इज इक्वल टू 22n. दॅट इज मीन्स 22 इंटू एन. एन ची व्हॅल्यू 14 आहे. म्हणजेच पुन्हा 14 जर इथं मल्टिप्लाय केलं आपण 14 टू जा 28 कॅरी ऑन टू 14 टू जा 28 प्लस 2 दॅट इज मीन्स 30. म्हणजे एम ची जी व्हॅल्यू असेल ती 308 असेल. म्हणजे हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं. ज्यावेळी एन 14 असेल त्यावेळी एम ची जी व्हॅल्यू आहे ती 308 आहे. हे जर आपण 7th स्टँडर्डच्या मेथडनुसार सोडवायचं असेल तर आपण एम आणि एन असे दोन सेपरेट रोज करतो. एम ज्यावेळी 154 होता त्यावेळी एन 7 होता. जर एन 14 असेल तर एम किती असेल तुम्ही डायरेक्ट सुद्धा सांगू शकता. 7 चे 2 टाइम्स आहे. मग डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये कसं असतं याचे 2 टाइम्स झालं म्हणजे याचे पण 2 टाइम्स येणार. म्हणजेच 154 चा ट्वाइस येणार म्हणजेच 308 आलं. परंतु आपल्याला आता सध्या या मेथडने सॉल्व्ह करायचं नाहीये. आता सर्वात महत्वाची मेथड म्हणजे तुम्हाला यातला हा जो पार्ट आहे हा ज्याला आपण इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन म्हणतो. हा पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे. ज्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणायचं. मग ती व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. सुरुवातीला दिलेले जे व्हेरिएशन आहे त्या व्हेरिएशन मध्ये ते अल्फा साइन काढून त्याच्याऐवजी इज इक्वल टू के लिहायचं. म्हणजे ते सुद्धा इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन येतं. मात्र तिथे के ची व्हॅल्यू माहित नसते. आपल्याला कोणत्याही दोन व्हॅल्यू देतात ऍट अ टाइम. म्हणजे एम ही असेल किंवा तर एन ही असते. अशा पद्धतीने त्या दोन व्हॅल्यू ज्यावेळी आपण त्यामध्ये सबस्टिट्यूट करतो त्यावेळी आपल्याला के ची व्हॅल्यू मिळते. आणि ही के ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये जर आपण सबस्टिट्यूट केली तर जे इक्वेशन मिळतं जसं आता हे इक्वेशन मिळालं या इक्वेशनलाच इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं म्हणतात. तर या इक्वेशन मध्ये नंतर एम आणि एन दोन्हीपैकी कोणाची एकाची किंमत देतात आणि आपल्याला इतर गोष्टींची किंमत विचारत असतात. प्रत्यक्ष टेबलमध्ये काही अशी एक्झाम्पल असतात ती पाहूया. क्वेश्चन काय दिलाय पहा. इफ एन व्हेरिएज डायरेक्टली ॲज एम. एन हा एम शी डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे. दॅट इज मीन्स हिअर आपण लगेच लिहू शकतो एन विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ एम. देन कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला हे व्हेरिएशनचा टाईप माहित असेल तर आपण पुढच्या स्टेपला लिहायचं. देअरफॉर एन विच इज इक्वल टू हे अल्फा साइन काढून टाकायचं. त्याच्याऐवजी इक्वल आणि के हे साइन वाढवायचं. इक्वल टू के एम. आता हा जो के आहे दॅट इज मीन्स के विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. ही टर्म आहे ती कॉन्स्टंट आहे आपण कंसामध्ये लिहू. आता हे जे आलं हेच इक्वेशनचा एक टप्पा मिळालेला आहे. व्हेरिएशनचं जे इक्वेशन असतं त्यामध्ये आपल्याला के ची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करावी लागते. म्हणजे जिथं आपल्याला सुरुवातीला के फाइंड आउट करावं लागेल त्यासाठी एन आणि एम ऍट अ टाइम दोन माहित पाहिजे. टेबल जर ऑब्झर्व केला तर लक्षात आलं असेल तुम्हाला या पहिले दोन्ही उभे कॉलम आहेत त्यामध्ये एम आणि एन एम एन या दोन्ही व्हॅल्यू माहित आहेत. त्यापैकी कोणतंही म्हणजे फर्स्ट कॉलम किंवा सेकंड कॉलम यातला कोणताही आपण घेऊ शकतो. म्हणूया इफ ज्यावेळी एन 20 आहे त्यावेळी एम 5 आहे. इफ एन इज इक्वल टू 20 देन एम इज इक्वल टू 5. तर देत असताना एन सुरुवातीला दिलाय म्हणून मी एन सुरुवातीला लिहिलंय. म्हणजे ज्यावेळी एम 5 आहे त्यावेळी एन 20 आहे. मग ह्या दोन व्हॅल्यू जर इथं आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपलं इक्वेशन असं बनेल. दॅट इज मीन्स एन मीन्स 20. इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय विच इज इक्वल टू के इंटू एम. दॅट इज मीन्स के इंटू 5. म्हणजेच इथं के फाइंड आउट करत असताना 20 अपॉन 5 हा इंटू 5 आहे तो अपॉन होईल विच इज इक्वल टू के. दॅट इज मीन्स 5 वन जार 5 फोर जार. सो वी से दॅट के इज इक्वल टू 4. ही जी के ची व्हॅल्यू 4 मिळालेली आहे तीच व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर आपल्याला असं म्हणता येईल दॅट इज मीन्स एन विच इज इक्वल टू के इंटू एम. दॅट इज मीन्स 4 इंटू एम. हे जे मिळालं यालाच आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं म्हणणार. मग एकदा का इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं की आपण पाहिजे तेव्हा एम ची व्हॅल्यू दिली तर एन ची किंवा एन ची दिली तर एम ची मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल हा जो कॉलम आहे ज्यामध्ये एम ची व्हॅल्यू 6.5 दिलेली आहे म्हणून आपण इथे लिहूया. फर्स्ट आता त्यामध्ये ही जी स्टेप आहे ती इफ m which is equal to 6.5 then आपल्याला m जर 6.5 माहित असेल तर n फाइंड आउट करूया. देअरफॉर n इज इक्वल टू 4m. यात आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालेलं आहे. यामध्ये m ची व्हॅल्यू जी आहे ती 4 इंटू m मीन्स 6.5 ही सबस्टिट्यूट केली. दॅट इज मीन्स 4 5 आर 20 कॅरी ऑन 2 4 6 आर 24 प्लस 2 26.0. म्हणजेच आपण म्हणू शकतो की n ची जी व्हॅल्यू आहे ती 26 आहे. म्हणजे ज्यावेळी m हा 6.5 होता
त्यावेळी एन हा 26 असेल. सेम वे आपण इथं हा सेकंड किंवा या टेबलमध्येच पाहूया. इफ याच्यामध्ये एन ची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती 28 आहे, देन मग त्यावेळी जर एन 28 असेल तर एम फाइंड आउट करू. इक्वेशन तेच लिहायचं, म्हणजेच एन विच इज इक्वल टू 4m. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे सगळीकडे वापरायचं पुढे. इथं आपल्याला एन दिलाय त्यामुळे लेफ्ट साइडला लिहितोय. एनच्या ऐवजी आपण जर 28 लिहिला तर उजवीकडे आपण म्हणू शकतो इज इक्वल टू 4m. एम फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच 4 इकडे लेफ्ट साइडला आल्यानंतर डिवाइड होईल. 28 अपॉन 4 विच इज इक्वल टू m. That is means 4 sevens are 28. That is means 7 is equal to m. So we say that m is equal to 7. म्हणजे ज्यावेळी n 28 होता त्यावेळी m आपल्याला जो मिळाला तो 7 मिळाला. म्हणजे ह्या व्हॅल्यू इथं लिहू शकतो. ज्यावेळी m 6.5 होता n मिळाला 26. हा 28 असताना हा मिळाला 7. याच पद्धतीने आपण इथलं उदाहरण जे आहे ते सॉल्व्ह करू. पण त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हा जो सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करावं लागेल. एकदा का इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट केलं तर आपण हव्या तितक्या किमती मिळवू शकतो. आता यावरच आधारित एक वर्ड एक्झाम्पल पाहूया. y व्हेरिएस डायरेक्टली ॲज अ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. यापूर्वी फक्त डायरेक्ट एक्स किंवा वाय होता, इथं स्क्वेअर रूट ऑफ एक्स दिलेला आहे. y व्हेरिएस डायरेक्टली ॲज अ स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजेच y डायरेक्टली प्रपोर्शनल विथ द स्क्वेअर रूट ऑफ एक्स. when x is equal to 16, y is equal to 24. Find the constant of variation, that is means k. Constant of variation म्हणजे k ची व्हॅल्यू विचारलेली आहे and also find the equation of the variation. आपल्याला जे व्हेरिएशन्स दिलेले आहे ते सुरुवातीला लिहूया. हिअर आपल्याला असं सांगितलं की जो y आहे तो x च्या स्क्वेअर रूटला डायरेक्टली व्हेरिएशन आहे. म्हणजे y डायरेक्टली व्हेरिएशन विथ द स्क्वेअर रूट ऑफ x. नेहमीच्या पद्धतीनं y आहे असाच लिहूया. हे अल्फा साइन काढायचं, त्याच्याऐवजी इज इक्वल टू के म्हणू आणि रूट एक्स तसंच राहील. जो आपला के आहे ज्याला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो. इथं आपल्याला y आणि x ची जर व्हॅल्यू माहित असेल तर आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आपल्याला इथं दिलेली आहे इफ x इज इक्वल टू 16 देन y इज इक्वल टू 24. मग या x आणि y च्या व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळेल, y दॅट इज मीन्स 24 विच इज इक्वल टू k इंटू रूट एक्स. एक्स ची व्हॅल्यू रूट मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायला पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 16 आहे. तेच आपण म्हणू शकतो 24 विच इज इक्वल टू के इंटू 4. 16चं स्क्वेअर रूट जे येतं ते 4. मग आता 4 जर लेफ्ट साइडला घेतला तर आपण लिहू शकतो 24 अपॉन 4 दॅट इज मीन्स के. 4 6 आर 24. सो वी से दॅट के इज इक्वल टू 6. म्हणजेच फाइंड द कॉन्स्टंट व्हेरिएशन सांगितलंय. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजेच के ची व्हॅल्यू विचारलेली आहे. दॅट इज मीन्स आपण इथं म्हणूया देअरफॉर कॉन्स्टंट ऑफ द व्हेरिएशन विच इज इक्वल टू के मीन्स 6. आता पुढे आपल्याला असं विचारलं अँड ऑल्सो फाइंड द इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन. व्हेरिएशनचं जेव्हा इक्वेशन फाइंड आउट करायचं असतं तेव्हा ही जी सेकंड स्टेप असते यामध्ये जेव्हा आपण के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आपोआप आपल्याला ते इक्वेशन मिळतं. अँड द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज, ही जी के ची व्हॅल्यू 6 आलेली आहे ती तिथं सबस्टिट्यूट करूया. म्हणजे आपल्याला मिळेल y विच इज इक्वल टू 6 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स, ज्याला आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतो. आता याच्या पुढे आपल्याला विचारलेलं नाही. याच्या पुढे जर विचारायचं असेल तर असं म्हणू शकतात फाइंड एक्स इफ y इज इक्वल टू डॉट और फाइंड y इफ x इज इक्वल टू डॉट. या पद्धतीने मग पुढे जर x दिला तर आपण y फाइंड आउट करू शकतो, y ची व्हॅल्यू दिली तर x फाइंड आउट करू शकतो. अशाच पद्धतीने अजून एक वर्ड प्रॉब्लेम पाहूया. The total remuneration paid to laborers employed to harvest soybean is in direct variation with the number of laborers. इथं सोयाबीनचं जे हार्वेस्टिंग, सोयाबीनचं जे पीक काढायचं त्यासाठी जो मजुरीचा खर्च सांगितलाय तो खर्च आहे तो त्या लेबरर्सच्या संख्येच्या डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये. म्हणजे इथे सुरुवातीला काय सांगितले पुन्हा एकदा वाचतोय. द टोटल रिम्युनरेशन पेड विच इज डायरेक्टली व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबरर्स. आणि त्यापुढे असं सांगितलं इफ द रिम्युनरेशन ऑफ 4 लेबरर्स इज ₹1000 फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स. 7th स्टँडर्डच्या पद्धतीने जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही लगेच कराल, पण शक्यतो ती मेथड वापरू नका. अगदीच सुटत नसेल तर पण म्हणून एक सुरुवात करून दाखवतोय. आपल्याला असं सांगितलं की जर 4 लेबरर्स असतील तर त्यांचं जे कॉस्टिंग आहे जी एकूण मजुरी आहे ती ₹1000 आहे. तर मग हे 17 लेबर असतील
तर त्यांच्यासाठी किती मजुरी असेल, मग इथं आपण एक्स कन्सिडर करतो. मग हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे, मग यांचा रेशो इक्वल दाखवतो आणि आपण एक्स फाइंड आउट करतो. पण इथं आपल्याला हे व्हेरिएशनच्या मेथडने सोडवत असताना आपण त्याचं इक्वेशन वगैरे तयार करू आणि त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करूया. इथं आपल्याला सुरुवातीला असं सांगितलेलं होतं की हे जे रिम्युनरेशन आहे, जी मजुरी आहे, ती त्या मजुरांच्या संख्येच्या डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. पण इथं लेटर कोणती दिली नसती तर आपण ती कन्सिडर करायला हवी. त्यामुळे इथं सुरुवातीला असं म्हणू, लेट द रिम्युनरेशन that is means which is equal to rupees x, हे remuneration आहे असं समजून चालू, and the laborers which is equal to y, हे नंबर्स आहेत. आपल्याला असं सांगितले की हे जे x आहे ते या y शी डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे, which is डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजेच आपण म्हणू शकतो x which is directly varies with y. हे जे साइन असतं अल्फा ते जर आपण काढलं तर याचाच अर्थ x इज इक्वल टू के इंटू वाय होणार, जिथं आपला के जो असतो तो आपण त्याला कॉन्स्टंट असं म्हणतो. आम्हाला एक्स आणि वाय ऍट अ टाइम माहित असेल तर के ची व्हॅल्यू मिळू शकते, म्हणजे आपल्याला दिलेली आहे. आपण सांगितलंय 4 लेबल्स ज्यावेळी असतात, लेबल्स म्हणजेच ती वाय ची व्हॅल्यू आहे, म्हणजे वाय ज्यावेळी 4 आहे त्यावेळी त्याची जी कॉस्ट आहे ती म्हणजेच त्यांचं जी टोटल मजुरी आहे ती 1000 रुपीज आहे, म्हणजेच एक्स हा 1000. म्हणजेच इथं आपण म्हणू इफ y is equal to 4 then therefore इथं म्हणतोय if y is equal to 4 then x is equal to 1000. ह्या x आणि y च्या व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल, x that is means 1000 which is equal to k into y that is means k into 4. हा 4 जर लेफ्ट साइडला घेतला तर 1000 डिवाइडेड बाय 4 which is equal to k, म्हणजेच k ची जी आम्हाला व्हॅल्यू मिळाली ती 250 मिळेल. आणि ही के ची व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर आपल्याला इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन मिळेल. तर आपण तसं लिहू शकतो, देअरफॉर द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज, 250 व्हॅल्यू इथं जर सबस्टिट्यूट केली तर आमचं इक्वेशन मिळालं एक्स विच इज इक्वल टू 250 इंटू वाय. आता याचा वापर करून जर आपल्याला एक्स दिला असेल तर वाय आणि वाय दिला असेल तर एक्स फाइंड आउट करणार. पुन्हा आम्हाला क्वेश्चन तसाच विचारलेला आहे, फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स. 17 लेबरर्स याचाच अर्थ वाय जर 17 असेल तर एक्स किती, म्हणून आपण इथं म्हणायचं आहे नाव इफ y इज इक्वल टू 17 देन याचा अर्थ ही व्हॅल्यू जर इथं आपण सबस्टिट्यूट केली तर काय होईल, तर वी से दॅट x विच इज इक्वल टू 250 इंटू y दॅट इज मीन्स 250 इंटू 17. या 17 इथं मल्टिप्लाय करायला पाहिजे, 17 इंटू 0 0, 17 5 are 85, कॅरी ऑन 8, 17 2s are 34, 34 प्लस 8 दॅट इज मीन्स 40. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो एक्स हा 4250 येईल, म्हणजे ही लेबर मजुरी आहे जी रुपीज या एककामध्ये दिलेली आहे आपल्याला. म्हणून आपण फायनली वर्ड आन्सर लिहित असताना लिहू शकतो दॅट फॉर द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स इज रुपीज 4250. म्हणजे सुरुवातीला काय केलं पहा, आपल्याला रिम्युनरेशन आणि लेबरर्स ह्या दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन सांगितलेलं आहे, त्यानुसार रिम्युनरेशन एक्स कन्सिडर केले, लेबरर्सचे नंबर्स वाय कन्सिडर केले आणि त्यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन दाखवलं. त्यानुसार आपण के हा कन्सिडर केला, एक्स आणि वाय दिला, त्याच्यावर आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला त्या व्हेरिएशनचं इक्वेशन मिळालं. आणि नंतर आपल्याला वाय 17 असताना एक्स किती असं विचारलंय, म्हणजेच रिम्युनरेशन विचारलेलं आहे. त्यानुसार आपण एक्स फाइंड आउट केला, म्हणजेच इथे म्हणू शकतो की दी टोटल रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स इज रुपीज 4250. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय आणि इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन ही नवीन कन्सेप्ट थोडीशी समजावून घेतली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.